तालुक्यामध्ये दहिवली या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त कुटुंब जे आहे त्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने घराच्या समोर त्यांच्या आपण जवळपास 2,60,000 रुपये आणि जे मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना त्यासमोर आपण 8 लाख रुपयाची मदत अशी आपण दिलेली आहे. जवळपास 10.5 लाख रुपयाची मदत शासनाच्या वतीने त्या कुटुंबियांना आपण केलेली आहे आणि अजून वाढीव मदत कशा पद्धतीने देता येईल असा आम्ही प्रयत्न करतोय. नक्कीच त्यांचं झालेलं नुकसान आहे ते आम्ही भरून काढू शकत नाही, परंतु या आर्थिक मदतीने नक्कीच त्यांच्या कुटुंबियांना एक आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचं कुटुंबियांचं आणि घराचं जे नुकसान झालेलं आहे पुन्हा भरून काढण्यासाठी त्यांना याची मदत होईल. दादा, मगाशी गोठेवाडी येथे आपण पाहणी केली आहे, मगाशी अधिकाऱ्यांशी काय सूचना आपण दिल्या? चिंचोली गोठेवाडी येथे मी पाहणी केलेली आहे आणि कसं ही घटना जरी दहिवलीमध्ये घडलेली असली तरीसुद्धा याही अगोदर ह्याचा मी आढावा घेत असताना सूचना केलेल्या आहेत. कायमस्वरूपी पुनर्वसन हा ह्याला मला वाटतं शेवटचा पर्याय आहे आणि कायमस्वरूपी पुनर्वसन करायचं असेल तर पहिल्यांदा जागा निश्चित करावी लागेल. जागा निश्चित करण्यासाठी ती जनतेच्या आणि लोकांच्या म्हणजे त्यांना जी जागा अपेक्षित आहे तीच जागा निवडणं हे अपेक्षित आहे आणि मला वाटतं पहिल्यांदा ती जागा निवडणं, ती जागा कुठे आहे हे शोधून काढणं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण शासनाच्या जागेचा पर्याय समोर ठेवतो, त्यानंतर खाजगी जागेचा पण पर्याय समोर ठेवतो. हे दोन्ही पर्याय आपण समोर ठेवून पुनर्वसन कसं करता येईल असा आम्ही प्रयत्न करतो. दादा, तालुक्यात यंदा खूप मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे, अजून पावसाळा शिल्लक आहे, काय नागरिकांना आव्हान कराल? आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये एक तात्पुरता उपाययोजना आणि कायमस्वरूपी उपाययोजना अशा 2 उपाययोजना असतात. नागरिकांना आम्ही एवढंच सांगू की अजूनपर्यंत ही पावसाची सुरुवात आहे. एल निनोच्यामुळे कदाचित पावसाचं यावेळेस कमी असला असा अंदाज आहे, परंतु अतिवृष्टी होऊ शकते. ज्या ज्या वेळेला आपला इशारा दिला जाईल त्या त्यावेळेला आपण तात्पुरतारित्या आपण स्थलांतरित व्हावं. कायमस्वरूपी ज्या वाड्या धोक्यामध्ये आहेत असं शंका वाटत आहे त्या ठिकाणची कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठीचा आम्ही तिथे प्रस्ताव आम्ही तयार करतोय. त्याला नागरिकांनी देखील सहकार्य करावं. कधी कधी असं होतं की नागरिक स्थलांतरित होण्याकरता विरोध करत असतात किंवा आम्हाला गाव सोडून द्यायचं नाही किंवा वाडी सोडून द्यायचं नाही असा तिथे करायची कधी कधी मागणी असते. तर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजू समजून घेऊन हे पुनर्वसन करण्याचा मी प्रयत्न करतोय.